नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस। नमो बुद्धाय। त्रिपिटक अभ्यास दिवस 5वा, परिवार विनय पिटक। त्रिपिटक अभ्यास मालिकेच्या आजच्या 5व्या दिवशी मी विकी वामन येल्वे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। हा अभ्यास केवळ ग्रंथवाचनापुरता मर्यादित नसून बुद्धधम्म आपल्या दैनंदिन जीवनात कसा उतरवता येईल याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। कल आपण विनयपिटकातील सुत्तविभंग विभागातील पाचित्तीय या व्यावहारिक आणि सजगतेच्या नियमांचा सखोल अभ्यास केला। पाचित्त्याने आपल्याला शिकवलं की छोट्या चुका कबूल करून मनशुद्धी करणं म्हणजेच मोठ्या मुक्तीकडे टाकलेलं पाऊल असतं। पाराजिक आणि पाचित्तीय या मूलभूत खंडांनी संघजीवनाला शिस्तीचा नैतिक पाया दिला। तर आजचा 5वा दिवस विनयपिटकाच्या 3ऱ्या आणि अत्यंत जटिल विश्लेषणात्मक भागाकडे वळण्याचा आहे। आजचा विषय परिवार। परिवार हे नाव ऐकल्यावर अनेकांना हे विनयपिटकातील नियमांची पुनरावृत्ती किंवा सारांश वाटू शकतं, पण बुद्धधम्मात परिवार म्हणजे केवळ पुनरावृत्ती नव्हे तर संपूर्ण विनयाचे सूक्ष्म विश्लेषण, नियमांचे परस्पर संबंध, अपवादांची शास्त्रीय मांडणी आणि संघातील वादविवाद सोडवण्यासाठीचे तंत्रज्ञान आहे। हे विनयपिटकातील सुत्तविभंग आणि खंडकानंतरचे अंतिम अध्याय आहे जे भिक्खूंना नियमांचा गहन अभ्यास आणि व्यावहारिक अनुप्रयोग शिकवतं। परिवार हा विनयपिटकाचा 3रा आणि शेवटचा मुख्य खंड असून यात एकूण 19 अध्याय, काही वर्गीकरणात मुख्य 10 विभाग आहेत। हे पाली भाषेतील परिवारा या ग्रंथाचे मराठी रूप आहे, ज्याचा अर्थ घटकांचे विश्लेषण किंवा परस्पर संबंधित नियमांचा संग्रह असा होतो। सुत्तविभंगातील 227 भिक्खू नियम आणि भिक्खुणी नियमांची येथे सूक्ष्म पुनरावृत्ती आणि वर्गीकरण केलं आहे, पण ही केवळ यादी नव्हे तर प्रत्येक नियमाचे कारण, फल, अपवाद, परिभाषा आणि संघिक अनुप्रयोग यांचा सखोल अभ्यास यात आहे। परिवारिकाने विनयाला एका ज्ञानकोशाची भूमिका दिली आहे। या ग्रंथाची रचना अत्यंत शास्त्रीय आणि तर्कसंगत आहे। प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर आधारित सुत्तविभंग आणि खंडक नियम वेगळे घडवतात, तर परिवार त्यांचे सारांश आणि विश्लेषण करतो। यात नियमांचे 10 प्रकारचे मुख्य वर्गीकरण आढळते। 1. प्रत्यय कारण 2. निधान मूळ कथा 3. अधिकरण वादविवाद 4. सुत्त नियम 5. प्रश्नोत्तर प्रश्न उत्तर 6. पच्याकार परस्पर संबंध 7. पेन्हास संक्षिप्त सार 8. वाली प्रकरणवार विभाग 9. मुतिका मात्रिका - मूळ आराखडा 10. धम्म संगणी धम्मानुसार वर्गीकरण। परिवाराचे मुख्य पैलू आणि त्यांचे स्वरूप। परिवाराचे अध्याय हे विनयाच्या संपूर्ण विस्ताराचे प्रतिबिंब आहेत। प्रत्येक भागाने नियमांचा एक वेगळा पैलू उघडला आहे। प्रत्यय कारण हे मूळ कारणांवर आधारित आहे। सुत्तविभंगातील प्रत्येक नियम कशामुळे निर्माण झाला, वजा जीव घेणे, अपराध, चौर्य, कामुकता, खोटं बोलणं किंवा लहान चुका यांचे विश्लेषण यात आहे। उदाहरणार्थ, पाराजिक नियम सुदिन्न भिक्खूच्या घटनेमुळे आले, तर पाचित्त्यातील अन्नसंबंधी नियम गृहस्थांच्या संशयामुळे आले। हा भाग भिक्खूंना का समजावून सांगतो, जेणेकरून नियम यांत्रिक न राहता धम्मसंगत राहतील। निधान मूळ कथा यात नियमांच्या मूळ कथा संक्षिप्तपणे सांगितल्या आहेत। प्रत्येक नियमामागची घटना, बुद्धांचा निर्णय आणि प्रायश्चित्त पद्धत वजा हे सर्व येथे संकलित आहे। उदाहरणार्थ, भिक्खूंच्या विहार स्वच्छता नियम किंवा भिक्खुणींच्या संघिक लाभ वाटपातील गोंधळाच्या कथा। हा भाग विनयाला ऐतिहासिक आणि व्यावहारिक संदर्भ देतो। अधिकरण संघातील वादविवाद सोडवण्यावर याचा भर आहे। अधिकरण समथा तील 7 पद्धतींचे विश्लेषण यात आहे। उदा. सम्मुखीकरण, स्मृती विनय तस्स पापीयता इत्यादी। 2 भिक्खूंच्या मतभेदात सामूहिक निर्णय कसा घ्यावा हे हा विभाग शिकवतो। हे संघशांतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। सुत्त विश्लेषण संपूर्ण 227 नियमांची यादी आणि त्यांचे प्रकार। पाराजिक 4, संघादिसेस 13, अनियत 2, निस्सग्गीय पाचित्य 30, पाचित्य 92, पटिदेसनीय 4, सेखिया 75, अधिशेषकी 1 यात आहेत। यात भिक्खुणी नियमांचाही समावेश असून हे एक संक्षिप्त सार आहे। प्रश्नोत्तर प्रश्न उत्तर स्वरूपात नियमांचे स्पष्टीकरण। हा नियम कोणासाठी, कधी लागू होतो, अपवाद काय, अशा प्रश्नांची उत्तरे यात मिळतात। उदाहरणार्थ, आजारपणात मध्यान्नानंतर अन्न घेता येईल का, हे सजगतेसाठी उपयुक्त आहे। पच्चयाकार नियमांचे परस्पर संबंध, एका नियमाचे उल्लंघन दुसऱ्या उल्लंघनाला कसं कारणीभूत होतं याचे विश्लेषण यात आहे। उदाहरणार्थ, खोटं बोलणं हे निंदा करण्याच्या नियमाला कसे ओढून आणतं हे यात समजते। या सर्व विभागांची खासियत म्हणजे त्यांची लवचिकता आणि करुणामय दृष्टिकोन। आजार, यात्रा किंवा आपत्तीमध्ये काही अपवाद दिले आहेत। विनय ही शिक्षा नव्हे तर शुद्धीसाधन आहे हे येथे अधोरेखित होते। भिक्खुणींसाठी परिवाराचे स्वरूप।
भिक्खुणींचे नियम अधिक असल्याने एकूण 311 परिवारात त्यांचे विश्लेषण वेगळे केले आहे. संघिक लाभ, सूचीघर, आसन सोडणे यांचे विशेष अध्ययन यात आहे. थुल्लनंदा भिक्खुणीच्या घटनांवरून उद्भवलेले नियम येथे विस्ताराने विश्लेषित आहेत. आधुनिक महत्त्व आणि धम्मसंदेश. परिवार केवळ भिक्खूंसाठी नाही तर सामान्य माणसासाठी नियमांचे विश्लेषण शिकवणारा मार्गदर्शक आहे. जीवनातील वाद सोडवण्यासाठी, अधिकरणसमत आणि छोट्या चुकीचे मूळ कारण शोधण्यासाठी प्रत्यय हे आजही तितकेच उपयुक्त आहेत. हा ग्रंथ संयम, विवेक आणि सामूहिक शांतता यांचा प्रवाह धम्मजीवनात आणतो. सुत्तविभंगाने नियम दिले, खंडकांनी संघव्यवस्था उभी केली, तर परिवाराने त्यांचे ज्ञान दिले. अशा प्रकारे विनयपिटकाची त्रयी पूर्ण होते. त्रिपिटक अभ्यास हा केवळ वाचनासाठी नाही तर धम्म आचरणात उतरवण्यासाठी आहे. परिवार आपल्याला शिकवतो की नियम समजून घेतल्यावरच मुक्तीचा खरा मार्ग सापडतो. आज आपण त्रिपिटक अभ्यास मालिकेचा 5वा दिवस परिवाराच्या सखोल, विश्लेषणात्मक आणि करुणामय ओळखीने पूर्ण करतो. हा धम्म प्रत्येकासाठी आहे, जो नियमांचा अर्थ शोधतो. उद्या 6व्या दिवशी आपण पुढील वाटचाल करू. आपला विश्वासू विकी वामन येल्वे, वकील, उच्च न्यायालय. विनंती: हे सर्व लेख धम्माचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने लिहिले आहेत. हे लेख प्राथमिक स्वरूपाचे असून संपूर्ण एका महिन्यामध्ये त्रिपिटकाची प्राथमिक माहिती सर्वसामान्यांना व्हावी हाच दृष्टिकोन आहे. आपण सदर लेखाबद्दल आपली प्रतिक्रिया कळवू शकता. सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. सदर लेखमालिका आवडल्यास आपण ती आपल्या व्हॉट्सॲप किंवा फेसबुक ग्रुपमध्ये फॉरवर्ड करू शकता. प्रचार प्रसारासाठी ही परवानगी सर्व वाचक बंधुभगिनींना देण्यात आली आहे. आपण या त्रिपिटक मालिकेमध्ये सहभागी होऊन अभ्यास व प्रसार करावा ही नम्र विनंती.